ठाकरे गटाचे संतापजनक विधान, अतिरेकी मारून मेहरबानी केली का? माजी खासदार राजन विचार यांचं संतापजनक विधान. उद्धव गटाची दुटप्पी भूमिका, उद्धव विचारतात अतिरेकी कधी पकडणार? विचारे म्हणतात अतिरेकी मारून उपकार केले का? राजन विचार यांच्या वक्तव्याकडून सर्वत्र रोष. ऑपरेशन सिंदूर बाबत सरकारची भूमिका मांडणार अमित शहा. राज्यसभेमध्ये आज भारतीय सैन्याच्या शौर्यगाथा सुद्धा मांडणार. भारताचा बदला सुरू, पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाशिम मुसाला मारलं. हाशिम सोबत आणखी 2 अतिरेकी मारले गेल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी खास जेवणाचा बेत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार का? याकडे सध्या सर्वांचंच लक्ष. धारावीकरांना तिथेच घरं द्या, अन्यत्र जाऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा. खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला बसणार चाप, ऑनलाईन रिक्षा टॅक्सीसह ई बाईक सेवा सुद्धा सरकार चालवणार. बीडमध्ये पुन्हा गुंडराज, तरुणाला मारहाण, हातात कोयते आणि सत्तूर घेऊन तरुणांची दहशत. कल्याणमध्ये कोचिंग क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट, मनसेचा कोचिंग क्लासच्या संस्थापकाला चोप. आईकडून पोटच्या 3 अल्पवयीन मुलींची हत्या, मुलींच्या पालनपोषणाचा खर्च न परवडल्यानं पोटच्या मुलींना संपवलं. अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये किडनी रॅकेट सुरू असल्याचा संशय, मृत रुग्णाची किडनी काढल्याचा नातेवाईकांचा आरोप. महाराष्ट्राची दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दिव्या देशमुखची बाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक.